Good morning all of you. Today we are going to learn introduction of comprehension. तर बघा कॉम्प्रिहेन्शन म्हणजे काय किंवा ते कसं करायचं हे आता आपण बघणार आहोत. The passage in 300 words tests the candidate's ability to find appropriate equivalents for selected words and phrases. तर बघा एक असा पूर्ण पॅसेज काय करतो तर म्हणजे 300 शब्दांचा असलेला पॅसेज काय करतो तर एखाद्या व्यक्तीचं निरीक्षण किंवा एखाद्या व्यक्तीची आकलन शक्ती तपासण्यासाठी काय असतो तर पुरेसा असतो किंवा एखाद्या स्टुडंटची ॲबिलिटी काय आहे हे समजण्यासाठी काय असतो तर पुरेसा असतो. It helps to understand the factual content, make inferences from the content of the passages. बघा तर कॉम्प्रिहेन्शन असतं किंवा जे आकलन शक्ती असते ती काय करते तर एखाद्या चालू घडामोडीतील किंवा त्या पॅसेजमध्ये असणारी जी फॅक्ट असते किंवा जी काही वस्तुस्थिती असते ती समजून सांगण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी आकलन शक्ती काय असते तर महत्त्वाची असते. Respond to the uses of English expressions to reveal, reflect sentiments, emotions or attitudes, identify and label basic grammatical structures and so on. तर बघा अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या ॲक्टिव्हिटी असतात किंवा ज्या काही गोष्टी असतात ज्यातून आपल्याला काय होतं तर या वेगवेगळ्या गोष्टी काय करत असतात तर आपल्याला म्हणजे आपली आकलनशक्ती वाढवण्यासाठी किंवा आपली आकलनशक्ती समजून घेण्यासाठी काय करत असतात तर मदत करत असतात. रिस्पॉन्ड टू द युजेस ऑफ इंग्लिश एक्सप्रेशन्स टू रिव्हील, ज्यावेळी एखाद्या इंग्लिश एक्सप्रेशनला किंवा इंग्लिशमध्ये जे काही लिहिलेलं असतं त्याला ज्यावेळी आपण रिस्पॉन्ड करतो किंवा ज्यावेळी आपण त्याला उत्तर देतो त्यावेळी ते काय करतं तर आपले ज्या काही रिफ्लेक्ट सेंटिमेंट्स ते आपले जे काही सेंटिमेंट्स असतात म्हणजे ज्या काही भावना असतात ते रिफ्लेक्ट करतं. त्याचबरोबर इमोशन्स ऑर ॲटिट्यूड्स, आपला कुठल्या प्रकारचा ॲटिट्यूड आहे किंवा आपल्या काय इमोशन्स आहेत किंवा आपल्या काय भावना आहेत हे रिफ्लेक्ट करतं. आयडेंटिफाय अँड लेबल बेसिक ग्रामॅटिकल स्ट्रक्चर्स अँड सो ऑन, त्याचबरोबर आपले जे काही आपल्या ज्या काही लेबल्स असतात किंवा आपलं बेसिक जे काही ग्रामॅटिकल स्ट्रक्चर्स असतं ते आयडेंटिफाय करतं किंवा ओळखतं. नेक्स्ट पॉईंट बघा. इट इज देअर फॉर इम्पॉर्टंट दॅट स्टुडंट्स शुड नो द टेक्निक्स रिक्वायर्ड फॉर रीडिंग कॉम्प्रिहेन्शन टू हँडल पॅसेज टू डिटरमाइन द फॅक्च्युअल कंटेंट अँड to analyze grammatically and semantically as well as literally the detail of the passage. तर अशा पद्धतीने बघा इट इज देअर फॉर इम्पॉर्टंट दॅट स्टुडंट शुड नो द टेक्निक्स. त्यामुळं विद्यार्थ्यांना काय तर एखाद्या पॅरेग्राफचं सारांश लेखन असेल किंवा आकलनशक्ती जर समजून घ्यायचं असेल म्हणजे तो पॅरेग्राफ जर समजून घ्यायचा असेल तर विद्यार्थ्यांना या सगळ्या ज्या काही टेक्निक्स आहेत त्या काय माहिती असणं गरजेचं आहे. मग त्या कुठल्या बघा. हँडल पॅसेज टू डिटरमाइन द फॅक्च्युअल कंटेंट, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं पॅसेजेस किंवा पॅराग्राफ्स कसे हँडल करायचे, त्यातल्या ज्या काही बारीक सारीक गोष्टी असतील किंवा बेसिक जे ग्रामॅटिकल सेंटेन्सेस असतील, बेसिक जे ग्रामॅटिकल स्ट्रक्चर्स असतील ते कसे ओळखायचे किंवा त्यामध्ये काही कमी असेल किंवा त्यामध्ये काही एक्स्ट्रा असेल तर ते कसं ओळखायचं, या सगळ्या गोष्टी ओळखणं हे विद्यार्थ्यांसाठी काय असतं तर खूप गरजेचं असतं. अँड टू ॲनालाइज ग्रॅमॅटिकली अँड सिमॅन्टिकली ॲज वेल ॲज लिटरली द डिटेल्स ऑफ द पॅसेज, त्याचबरोबर ते काय करू शकतात तर त्याचं परीक्षण करू शकतात किंवा समीक्षण करू शकतात आणि ते ॲनालाइज करून काय करतात तर ग्रॅमॅटिकली त्याचबरोबर सिमॅन्टिकली म्हणजेच काय तर जे काही शब्द वापरले त्या पॅराग्राफमध्ये ते चांगल्या दर्जाचे आहेत किंवा नाही किंवा ते चांगल्या पद्धतीने वापरले गेले आहेत किंवा नाहीत, या सगळ्या गोष्टी काय केल्या जातात तर यातून आपल्याला समजल्या जातात. लिटरली द डिटेल्स ऑफ द पॅसेज, त्याचबरोबर साहित्याच्या दृष्टिकोनातून हे पॅसेजेस किंवा हे पॅराग्राफ्स कशा पद्धतीचे आहेत त्यातून कुठल्या प्रकारचं काम केलं जातं, या सगळ्या गोष्टी काय केल्या जातात तर विद्यार्थ्यांना समजण्यासाठी सोप्या केल्या जातात. पुढं बघा. आता बघा इम्प्रूव्हिंग कॉम्प्रिहेन्शन. नेक्स्ट पॉईंट.
The purpose of reading passage is to connect the ideas on the page to what you already know. तर बघा हा जो रीडिंग पॅसेज आहे किंवा आकलन शक्ती वाढवण्याची जी गोष्ट आहे ती कशासाठी केली जाते, तर ज्या काही पॅसेजेसमध्ये आयडिया दिलेल्या आहेत त्या तुम्हाला आधीच माहीत असणं गरजेचं आहे किंवा आधी माहीत असतं त्या फक्त म्हणजे आधी तुम्हाला माहीत असलेल्या गोष्टी आणि पॅरेग्राफमधल्या गोष्टी या दोन्ही काय केल्या जातात तर यामध्ये कनेक्ट केल्या जातात. आलं लक्षात? If you do not know anything about a subject, then pouring words of text into your mind is like pouring water into your hand. तर बघा, जर तुम्हाला त्या पॅसेजबद्दल त्या पॅरेग्राफबद्दल काहीच माहिती नसेल तर तुम्हाला तो पॅरेग्राफ सांगणं किंवा तो सब्जेक्ट तुम्हाला उकलून देणं किंवा त्या सब्जेक्टची उकल करणं काय होतं तर त्या पुस्तकातील शब्द तुमच्या अंगावरती किंवा हातावरती आपण जसं पाणी ओतलं जातं, ओके, हातावरती पाणी ओतल्यानंतर ते थांबतं का हातावरती, तर नाही, ते काय होतं तर थोडा वेळ थांबून निघून जातं. मग त्याच पद्धतीनं जर तुम्हाला तो पॅसेज माहीत नसेल, त्या पॅसेजमधील आयडिया क्लिअर नसेल तर तुम्हालासुद्धा काय आहे तर ते पुस्तक फक्त त्या पुस्तकातील शब्द तुमच्यावरती काय केल्यासारखे रिते केल्यासारखे. म्हणजे ज्या पद्धतीनं आपण पाणी हातावरती ओतल्यानंतर पाणी एक क्षणभर थांबून निघून जातं, त्याच पद्धतीनं काय होणार आहे, तुम्हाला जर त्या पॅसेजबद्दल आयडिया नसेल, कॉम्प्रेन्शनबद्दल आयडिया नसेल तर काय होतं तर ते पुस्तकातील शब्द काय केले जातील, तुमच्यावरती तुमच्या हातांवरती ओतल्यासारखे जातील किंवा तुमच्या डोक्यावरती ओतल्यासारखे जातील आणि ते म्हणजे थोडा वेळ थांबून निघून जातील. म्हणजे तुमच्या लक्षात काहीच येणार नाही किंवा त्या गोष्टींची तुम्हाला काय होणार नाही तर उकल होणार नाही. ओके, पुढं बघा. Reading comprehension requires motivation, mental frameworks for holding ideas, concentration and good study techniques. तर बघा, रीडिंग कॉम्प्रेहेन्शनला काय काय गरजेचं आहे किंवा कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर मोटिवेशन असेल म्हणजे तुम्हाला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. मेंटल फ्रेमवर्क्स फॉर होल्डिंग आयडियाज म्हणजे तुमचं मेंटल माइंडसेट करणं काय आहे तर अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुम्ही काय करू शकाल त्या इमॅजिनेटिव्ह ज्या आयडियाज असतील किंवा ज्या काही इमेजेस असतील त्या तुम्ही तुमच्या माइंडमध्ये किंवा तुमच्या ब्रेनमध्ये होल्ड करून ठेवू शकाल. कॉन्सन्ट्रेशन अँड गुड स्टडी टेक्निक्स, त्याचबरोबर तुमची एकाग्रता असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमच्याकडं अभ्यास करण्याच्या गुड टेक्निक्स माहिती असणं तुम्हाला काय तर गरजेचं आहे. हिअर आर सम सजेशन्स फॉर द इम्प्रूव्हमेंट ऑफ कॉम्प्रेन्शन. मग बघा, जर तुम्हाला तुमचं कॉम्प्रेन्शन इम्प्रूव्ह करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला इथं काही सजेशन्स दिलेले आहेत, काही आयडियाज दिलेले आहेत. त्यापैकी पहिली बघा, डेव्हलप अ ब्रॉड बॅकग्राऊंड. तर बघा, broaden your background knowledge by reading newspapers, magazines and books. Develop interest in current issues. तर बघा, तुम्हाला चालू घडामोडीमधील जर माहिती हवी असेल किंवा त्यासाठी काय माहिती आवश्यक असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायला, ब्रॉडन युअर बॅकग्राऊंड नॉलेज म्हणजे तुमचं जे काही बॅकग्राऊंड नॉलेज आहे किंवा चालू घडामोडीतील जे नॉलेज आहे किंवा जे दैनंदिन जीवनातील नॉलेज आहे ते वाढवण्यासाठी काय करायला पाहिजे तुम्हाला तर बाय रीडिंग न्यूजपेपर्स. ते तुम्ही कसं वाढवू शकताय तर रोजची जे वर्तमानपत्र असतात ती वाचून, मॅगझिन्स अँड बुक्स जे काही मॅगझिन्स येतात म्हणजे नियतकालिका येतात, त्याचबरोबर जी काही पुस्तकं असतात ती वाचून तुम्ही दैनंदिन जीवनातील त्याचबरोबर जे काही जगामध्ये ज्या घडामोडी चाललेल्या आहेत त्या गोष्टींबद्दल तुम्ही काय करू शकताय, तुमचं ज्ञान वाढवू शकताय. डेव्हलप इंटरेस्ट इन करंट इश्यूज. आणि अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकताय तर करंट इश्यूज म्हणजेच काय तर चालू घडामोडी. तर चालू घडामोडीमध्ये तुमचं असणारं जे काय इंटरेस्ट आहे किंवा जी काय आवड आहे ते तुम्ही अशा पद्धतीनं डेव्हलप करू शकताय. ओके, पुढं बघा, नो द स्ट्रक्चर ऑफ पॅराग्राफ्स. मग आता बघा, त्यामध्ये तुम्हाला पॅराग्राफ्सचे स्ट्रक्चर कशा पद्धतीने असतात किंवा कशा पद्धतीने ते पॅराग्राफ्स दिले जातात हे आधी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. गुड रायटर्स कन्स्ट्रक्ट पॅराग्राफ्स दॅट हॅव अ बिगिनिंग, मिडल अँड एंड. जे चांगले लिहिणारे असतात किंवा जे चांगले लेखक असतात ते काय करतात तर एका साच्यामध्ये किंवा एका स्ट्रक्चरमध्ये काय करतात तर पॅराग्राफ रायटिंग करतात. मग मग स्ट्रक्चरेबल पॅराग्राफ रायटिंग किंवा गुड पॅराग्राफ रायटिंग आपण कशाला म्हणू शकतो तर बघा, ज्या पॅराग्राफला बिगिनिंग असते म्हणजे सुरुवात असते, मिडल असते म्हणजे मध्यम असतो किंवा मायना असतो, जो मधला पार्ट असतो तो असतो आणि एंड, आणि ज्या पॅराग्राफला शेवट असतो
तर या सगळ्या पॅरेग्राफ्सला मिळून आपण काय म्हणतो तर एक गुड पॅरेग्राफ किंवा एक चांगल्या पद्धतीचा एक चांगल्या दर्जाचा पॅरेग्राफ. ओके. ऑफन द फर्स्ट सेंटेन्स विल गिव्ह अन ओव्हरव्ह्यू दॅट हेल्प्स टू प्रोव्हाइड अ फ्रेमवर्क फॉर ॲडिंग डिटेल्स. बघा, जे तुमचं बिगिनिंग असतं एखाद्या पॅरेग्राफचं किंवा एखाद्या पॅरेग्राफचं अगदी सुरुवातीचं जे सेंटेन्स असतं, अगदी सुरुवातीचं जे वाक्य असतं ते काय करतं तर तुम्हाला पूर्ण पॅरेग्राफ हा कशा संदर्भात आहे किंवा पूर्ण पॅरेग्राफचा त्या सेंटेन्सवरून उहापोह केला जातो. म्हणजे तुम्हाला थोडक्यात आयडिया दिली जाते किंवा थोडक्यात हिंट दिली जाते, क्लू दिला जातो की पहिल्या सेंटेन्सवरूनच की हा पॅरेग्राफ कशाच्या संदर्भात असणार आहे. ओके. पुढं बघा, also look for transitional words, phrases or paragraphs that change the topic. त्याचबरोबर त्यामध्ये काही ज्या फ्रेजेस असतात, ट्रान्झिशनल वर्ड्स असतात, हे सगळे ॲड केले जातात जेणेकरून काय केलं जातं तर पॅरेग्राफचा विषय बदलता कामा नये. ओके. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टीवरून तुम्हाला लक्षात येते की पॅरेग्राफ नेमका कशाबद्दल आहे आणि तो आपण कसा वाचायचा आहे किंवा त्याच्या नोट्स कशा काढायच्या, त्याचं डिटेलिंग कसं करायचं आहे, हे सगळं तुम्हाला काय होतं तर या छोट्या छोट्या गोष्टींवरून समजतं. नेक्स्ट पॉईंट बघा, आयडेंटिफाय द टाईप ऑफ रिझनिंग. Does the author use cause and effect reasoning, hypothesis, model building, induction or reduction, system thinking? See section 20 for more examples on critical thinking skills. तर बघा, ज्यावेळी ऑथर किंवा ज्यावेळी लेखक हा पॅरेग्राफ लिहित असतो त्यावेळी तो या सगळ्या गोष्टींचा विचार करतो का. म्हणजे इफेक्ट रिझनिंग असेल, हायपोथेसिस असेल, मॉडेल बिल्डिंग असेल, इंडक्शन और डिडक्शन असेल, म्हणजे काय वाढवायचं आहे, काय कमी करायचं आहे, कुठले मॉडेल वर्ड असतील किंवा कुठले मॉडेल फ्रेजेस असतील त्या वापरायचे आहेत. या सगळे जे काही नियम असतील, हे सगळे जे काही रूल्स असतील, जे काही रेग्युलेशन्स असतील, रूल्स अँड रेग्युलेशन्स, या सगळ्या रेग्युलेशन्सचा वापर करून किंवा रूल्सचा वापर करून एखादा ऑथर किंवा एखादा लेखक आपला पॅरेग्राफ लिहित असेल का. त्याचबरोबर बघा, त्यांची जी सिस्टीम थिंकिंग असेल ती अगदी योग्य पद्धतीची असेल का. म्हणजे त्यावेळी ज्यावेळी तो पॅरेग्राफ लिहितो त्यावेळी त्याची थिंकिंग प्रोसेस काय असेल, तर या सगळ्या गोष्टींचा विचार काय केला जातो तर या पॉईंटमध्ये केला जातो. नेक्स्ट पॉईंट बघा, अँटिसिपेट अँड प्रेडिक्ट. तर बघा, रिअली स्मार्ट रीडर्स ट्राय टू अँटिसिपेट द ऑथर अँड प्रेडिक्ट फ्युचर आयडियाज अँड क्वेश्चन्स. तर बघा, जे चांगले रीडर असतात किंवा जे चांगले वाचणारे असतात ती लोक काय करतात बघा, ट्राय टू अँटिसिपेट द ऑथर अँड प्रेडिक्ट फ्युचर आयडियाज अँड क्वेश्चन्स. तर जे अतिशय चांगले वाचक असतात ते काय करतात तर ऑथरला काय करतात तर चॅलेंज करतात की म्हणजे त्यांचे ज्या काही फ्युचर आयडियाज असतील किंवा जे काही क्वेश्चन्स असतील ते विचारून. ओके. म्हणजे त्यांनी जो काही पॅरेग्राफ दिला आहे त्याचं पुढचं व्हर्जन काय असणार आहे किंवा त्यावरती काही जर त्यांना डाऊट्स असतील किंवा काही जर क्वेश्चन्स असतील तर ते क्लिअर करायला ते काय करत नाही तर मागं पुढं बघत नाहीत. इफ यू आर राईट दिस रिइन्फोर्सेस युअर अंडरस्टँडिंग. इफ यू आर रॉंग यू मेक ॲडजस्टमेंट्स क्विकर. तर बघा, ज्यावेळी तुम्हाला जर तुम्ही बरोबर असाल किंवा जर तुम्ही योग्य बोलत असाल तर तुम्ही काय करता तर त्या गोष्टींना फोर्स करता आणि त्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करता. आणि ज्यावेळी तुम्ही चुकीचे असता त्यावेळी तुम्ही काय करता तर लगेच ॲडजस्टमेंट करायला तयार होतात. अशाच पद्धतीनं वाचकांचं आहे किंवा लेखकाचं आहे बघा. ज्यावेळी वेगवेगळ्या गोष्टी या ॲड केल्या जातात पॅरेग्राफ्समध्ये त्यावेळी काय होतं तर म्हणजे एखादा जर चांगला वाचक असेल तर तो आपल्या काय करतो तर ज्या काही गोष्टी असतील किंवा ज्या काही डाऊट्स असतील, ज्या काही क्वेश्चन्स असतील ते विचारून काय करतो तर त्यांना पुढच्या ज्या भविष्याबद्दल गोष्टी असतील त्या विचारत असतो. पुढं बघा, लुक फॉर द मेथड ऑफ ऑर्गनायझेशन. इज द मटेरियल ऑर्गनाइज्ड क्रोनॉलॉजिकली. म्हणजे जे काही मटेरियल दिलेलं आहे किंवा जो काही पॅरेग्राफ दिलेला आहे तो क्रोनॉलॉजिकली व्यवस्थित आहे का किंवा सिक्वेन्शियली व्यवस्थित आहे का. त्याचबरोबर सिरियली, लॉजिकली. त्याचबरोबर एखादं वाक्य म्हणजे अगदी सुरुवातीचं जे वाक्य आहे त्याच्यानंतर जे येणारं दुसरं वाक्य ते अगदी पॅरेग्राफच्या शेवटी गेलं आहे का किंवा मध्येच कुठंतरी घुसडलं आहे का. तर या सगळ्या गोष्टींचा काय केलं जातं तर एका वाचकाकडून उहापोह केला जातो. फंक्शनली असेल, स्पॅशियली असेल और हायरार्कियली. म्हणजे त्याची जो काही पॅरेग्राफ आहे
तो सुबक पद्धतीने मांडलेला आहे का, त्याचबरोबर जे काही सेंटेन्सेस असतील ते एकमेकांशी कनेक्ट होत आहेत का, म्हणजे सिक्वेन्स बाय सिक्वेन्स आलेत का, ज्या हायलाईट असतील त्या व्यवस्थित पद्धतीने मांडले गेलेले आहेत का, समराईज अँड रिव्ह्यू, त्याचबरोबर जे काही समरायझेशन असेल किंवा सारांश लेखन असेल ते व्यवस्थित केलेलं आहे का, आणि रिव्ह्यू त्याचा जो काही पूर्ण गोष्टीचा किंवा पूर्ण पॅसेजचा जो काही उहापोह करायचा किंवा सखोल अभ्यास करायचा तो केलेला आहे का. जस्ट रीडिंग अ बुक वन्स इज नॉट इनफ, त्यामुळे फक्त एकदा पुस्तक वाचणं हे काय होत नाही, तर तेवढं पुरेसं होत नाही. पुढं बघा. To develop a deeper understanding, you have to highlight, summarize and review important ideas. To develop a deeper understanding, you have to highlight, summarize and review इम्पॉर्टंट आयडियाज. त्यामुळं तुम्हाला जर एखादं म्हणजे तुम्हाला जर तुमचं ज्ञान जे आहे ते सखोल वाढवायचं असेल किंवा एखाद्या गोष्टीतील सखोलता जाणून घ्यायची असेल तर तुम्ही काय करणं, हायलाईट करणं, म्हणजे एखाद्या गोष्टीला हायलाईट करणं, समराईज करणं हे तुम्ही शिकलं पाहिजे. त्याचबरोबर आयडियाजना इम्पॉर्टंट देणं, बिल्ड अ गुड होकॅब्युलरी, त्याचबरोबर तुमची स्वतःची एक चांगली होकॅब्युलरी असणं. फॉर मोस्ट एज्युकेटेड पीपल दिस इज अ लाईफटाईम प्रोजेक्ट. आणि त्याचबरोबर जे काही लोक असतात जी पूर्णपणे काम करत असतात त्यांच्यासाठी किंवा हा प्रोजेक्ट काय असतो किंवा हा प्रकल्प काय असतो तर खूप महत्त्वाचा असतो आणि त्यांच्यासाठी हा आयुष्यभर पुरण्यासारखा असतो. ओके. पुढं बघा. द बेस्ट वे टू इम्प्रूव्ह युअर होकॅब्युलरी इज टू यूज अ डिक्शनरी रेग्युलरली. जर तुम्हाला तुमची होकॅब्युलरी वाढवायची असेल तर तुम्ही रोजच्या रोज डिक्शनरी वापरणं गरजेचं आहे. यू माईट कॅरी अराउंड अ पॉकेट डिक्शनरी अँड यूज इट टू लुक अप न्यू वर्ड्स. त्याचबरोबर तुम्ही पॉकेट डिक्शनरीसुद्धा यूज करू शकता जेणेकरून तुम्हाला ज्यावेळी जिथे कुठेही ज्यावेळी तुम्हाला ती डिक्शनरी उपलब्ध होईल आणि तुम्ही लगेच काढून तुम्हाला जर एखादा शब्द नडला तर तुम्ही लगेच काढून ती बघू शकाल. ऑर यू कॅन कीप अ लिस्ट ऑफ वर्ड्स टू लुक अप ॲट द एंड ऑफ द डे. त्याचबरोबर जर तुम्ही दिवसभरात काय एखादं पुस्तक वाचलं, एखादा पॅसेज वाचला, वर्तमानपत्र वाचलं तर त्यातील तुम्ही जे काय तुम्हाला अवघड वाटलेले शब्द ते तुम्ही काय करू शकताय तर एका वहीमध्ये नोंद करून ठेवू शकता. एक लिस्ट त्याची बनवू शकता आणि ज्यावेळी तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी तुम्ही काय करू शकताय तर दिवसाच्या शेवटी तुम्ही काय करू शकताय तर ती लिस्ट काढून त्या शब्दांचे अर्थ समजून घेऊ शकताय. कॉन्सन्ट्रेट ऑन रूट्स, प्रेफिक्सेस अँड एंडिंग्स. त्याचबरोबर तुम्ही जे काही रूट्स असतील त्याचबरोबर जे काही प्रेफिक्सेस असतील या सगळ्या गोष्टींवरती कॉन्सन्ट्रेट करून तुमची होकॅब्युलरी चांगली करू शकताय. गेट द होकॅब्युलरी क्वेश्चन्स आउट ऑफ द वे. Skim the questions before you read the passage for the sole purpose of finding the ones that ask you to define a word. त्याचबरोबर पूर्ण जो काय मग यासाठी तुम्ही काय करू शकताय तर तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर ते पण तुम्ही बाजूला काढून ठेवू शकताय. त्याचबरोबर पुन्हा एकदा तो पॅसेज पूर्णपणे व्यवस्थित वाचून त्यातली उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करू शकताय. पुट अ बॉक्स अराउंड द वर्ड इन द सेंटेन्स अँड ट्राय टू कम अप विथ युअर ओन सिनोनिम बिफोर यू रीड द चॉईसेस. तर बघा एखाद्या गोष्टीचं जर तुम्हाला सिनोनिम काढायचं असेल तर तुम्ही त्या म्हणजे एखाद्या शब्दाचं पॅसेजमधलं तर तुम्ही त्या पॅसेजमधल्या शब्दाला असं राऊंड करू शकताय किंवा बॉक्स करू शकताय आणि त्या शब्दाचा तुमचा आधी स्वतःचा काय अर्थ आहे तो बघायचा आणि त्यानंतर तुम्ही तो काय करायचा तर वर्कबुकमध्ये टॅली करायचा. आन्सर दीज क्वेश्चन्स फर्स्ट सो दॅट यू कॅन फोकस ऑन दोज दॅट डील विथ द कंटेंट ऑफ द पॅसेज आफ्टर यू हॅव फिनिश्ड रीडिंग. आणि अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता तर जे काही बॉक्सच्या खाली किंवा पॅसेजच्या खाली जे काही प्रश्न असतील त्यांचं तुम्ही स्वतः उत्तर शोधून काय करू शकताय तर तुमचं उत्तर आणि त्या पॅसेजमधलं उत्तर काय करू शकता तर टॅली करू शकताय, ज्यामुळे तुम्ही आणि त्यानंतरच तुम्ही तुमचं रीडिंग हे फिनिश करू शकता. रीड द इंट्रोडक्शन. द इंट्रोडक्टरी टेक्स्ट ऑफन कंटेन्स इन्फॉर्मेशन दॅट विल हेल्प यू डिटरमाइन सच थिंग्स ॲज द ऑथर्स पर्स्पेक्टिव्ह ऑर द पर्पज ऑफ द पॅसेज. रेफर बॅक टू इट ॲज निडेड.
तर बघा, अशा पद्धतीनं इंट्रोडक्शन वाचल्यानंतर किंवा इंट्रोडक्शन केल्यानंतर तुम्हाला अगदी सुरुवातीचे जी वाक्य असतात त्याच्यातून तुम्हाला पूर्ण पॅसेजबद्दल माहिती मिळते. त्याचबरोबर जो लेखकाचा पर्स्पेक्टिव्ह आहे किंवा लेखकाचा जो काही उद्देश आहे तो पॅसेज लिहिण्यामागं ते तुम्हाला लक्षात येतं. त्याचबरोबर तुम्हाला ज्यावेळी गरज असते परत गरज लागेल त्या गोष्टीची त्यावेळी तुम्ही तो पॅसेज रेफर करू शकताय. ओके, तर मला वाटतं आता तुम्हाला कॉम्प्रेन्शनबद्दल बऱ्यापैकी टिप्स मिळाल्या असतील. त्या कशा करायच्या किंवा एखादा अनसीन पॅसेज कशा पद्धतीनं सोडवायचा त्याचा आपण एखादा एक्झाम्पल आपल्या लेक्चरमध्ये घेणारच आहोत. म्हणजे पूर्ण एक लेक्चर आपण एका अनसीन पॅसेजवरती घालवणार आहोत. ओके, सो इन अवर नेक्स्ट लेक्चर वी विल सी रिमेन पार्ट ऑफ इंट्रोडक्शन ऑफ कॉम्प्रेन्शन. ओके, थँक्यू.